नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फाल्यां सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडोवन हाडली. दोनूय सभाघरांचें कामकाज सुरळीत पद्दतीन चलपा खातीर सगळ्या पक्षांनी सहकार्य करचें अशें आवाहन सरकारान केलां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी बसकेची येजमानकी चलयली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, राज्यसभेतले सभाघर फुडारी जगत प्रकाश नड्डा, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ. एल. मुरुगन हाजीर आशिल्ले. बसका सुरू जातकच विरोधी पक्षांनी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया हांकां आमंत्रीत केल्ल्याचो निशेध करून सभात्याग केलो. आपलो निशेध नोंद केल्या उपरांत काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस आनी हेर विरोधी पक्षांचे वांगडी बसकेंत सामील जाले. फाल्यां सावन सुरू जावपी आनी फुडल्या म्हयन्याच्या 13 तारखेमेरेन चलतल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनांत जायत्या म्हत्वाच्या विधेयकांचेर चर्चा करून मंजूर करपाचे आसात. संसद सुरळीतपणान चलपा खातीर संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी सगळ्या पक्षांनी सहकार्य करचें अशें मागलां. कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं। मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था। लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे बात सुने। संसद सुरळीतपणान चलची अशें ह्या देशांतल्या नागरिकांक दिसता. संसद खंडीत जाल्यार राजकीय फायदो जायना हें परत परत सिद्ध जालां अशें रिजिजू हांणी सांगलें. विरोधी पक्षांचें आयकुपाक सरकार तयार आसा अशें तांणी म्हळें आनी विरोधकांनी सरकाराचें आयकुचें अशी अपेक्षा आसा. सभाघरांत खंड पडल्यार सगळ्यांचो वेळ वाया वता अशें मंत्री किरण रिजिजू हांणी सांगलें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आनी रोमानिया ह्या 3 देशांच्या भेटेर वचपाक भायर सरल्यात. भेटेच्या पयल्या पावण्यार राष्ट्रपती मुर्मू मोल्डोवाक वतली. मोल्डोवाक भेट दिवपाची ही भारतीय राष्ट्रपतींची पयलीच खेप जावन आसा. भेटी वेळार राष्ट्रपती मुर्मू आपली समपदस्थ मायया सांडू हांची भेट घेवन प्रतिनिधी मंडळ पावण्यार उलोवणी करतल्यो. ह्या भेटीच्या दुसऱ्या पावण्यार राष्ट्रपती मुर्मू 21 आनी 22 जुलय मेरेन नॉर्थ मॅसेडोनिया आसतल्यो, जाल्यार निमण्या पावण्यार त्यो 23 ते 25 जुलय मेरेन रोमानियाक भेट दितल्यो. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हांणी आयज नवी दिल्लींत झांझिबाराचे अध्यक्ष डॉ. हुसेन अली एम विनी हांची भेट घेवन भारत टांझानिया संबंदांचो नियाळ घेतलो आनी सहकार्याच्या नव्या संदींचेर चर्चा केली. उपराष्ट्रपतींच्या उलोवण्यावेल्यान डॉ. एम विनी 4 दिसांच्या अधिकृत भारत दौऱ्यार आसात. विदेश मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण भारत आनी टांझानिया हांचे मदलें द्विपक्षीय सहकार्य अदीक घटमूट करपाक आनी परस्पर हिताच्या मळार भागीदारीक नवी चालना दिवपाक ही भेट म्हत्वाची थारतली. गोंयच्यो ताळगांवच्यो आमदार आनी आदल्यो मंत्री जेनिफर मॉन्सेरात हांकां दुयेंसाक लागून आयतारा मरण आयलें. तांचे फाटल्यान येणावळ खात्याचे मंत्री बाबूश मॉन्सेरात, पूत पणजेचे महापौर रोहित मॉन्सेरात अशें कुटुंब आसा. तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, हेर मंत्री, आमदार आनी मानेस्तांनी दुख्ख परगटायलां. तांचे कुडीचेर फाल्यां सोमारा सांजे 4:30 वरांचेर पणजेच्या सांतिनेज मतसणभुंयेंत निमणे संस्कार जातले. गोंयच्या भारतीय तंत्रगिन्यान संस्था IITचो 7वो दिक्षांत सुवाळो आयज फोंड्यां जालो. ह्या वेळार सुमार 188 विद्यार्थ्यांक B.Tech, M.Tech आनी PhD पदव्यो प्रदान केल्यो. तशेंच उत्कृश्ट विद्यार्थ्यांक पदकां भेटयलीं. भारत सरकाराचे प्रधान विज्ञानीक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद हे ही कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. आनी खेळांत आयज न्यू जर्सी स्टेडियमाचेर फिफा फुटबॉल विश्व चषकाच्या फायनलींत अर्जेंटिना आनी स्पेन हांचे मदीं खेळ जातलो. भारतीय वेळा प्रमाण रातीं 12:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी खेळगडी
पी.व्ही. सिंधू हांणी आयज पयले खेपे जपान ओपन खिताब जिखलो. हे खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पी.व्ही. सिंधू हांकां परबीं भेटयल्या. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.